नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। या भागात आपण मस्त मजेदार स्वादिष्ट डिश बघणार आहोत, मलिदा। लहानपणी आपण खूप मलिदा खाल्लेला आहे, आठवत असेल। अतिशय स्वादिष्ट डिश होते ही। इतका खमंग सुगंध येत असतो की आपल्याला नेमकं कळत नाही यामध्ये काय काय वापरलं जातं। तर आज रेसिपी बघूया। हे सगळं साहित्य लागणार आहे। सुकं खोबरं घेतले किसून, आपण ज्या प्रमाणात बनवणार आहोत त्या प्रमाणात सगळं साहित्य घ्यायचं आहे। काजू बदाम ऑप्शनल आहेत। फुटाणे डाळ, बडीशेप, खसखस, तीळ, सुंठ आणि जायफळ। वेलची सुद्धा लागणार आहे, पण आत्ता माझ्याकडे नाही म्हणून घेतली नाही मी। तूप लागणार आहे, तुपावरच बनवायची ही रेसिपी मस्त होते। सुंठ थोडीशी कुटून घेतली आणि मग मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची आहे। सुंठ आणि जायफळ, वेलची सुद्धा यातच टाकायची आहे। आता प्रमाण बघूया पिठाचं। 1 कप पीठ घेतले मी, गव्हाचं आहे पीठ, हे चाळून घ्यायचं आहे। तुम्ही ज्या प्रमाणात बनवणार आहे त्या प्रमाणात घ्या आणि त्याचा चौथा भाग रवा घ्यायचा आहे। बारीक मोठा जो असेल तो घ्या। आता पीठ मळण्याआधी थोडंसं आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे याची आपण जी चपाती बनवणार आहोत ती मस्त खमंग लागते, अगदी खमंग लागते आणि त्यामुळेच मलिदा खूप दिवस टिकतो। त्यामुळे पीठ असं हलकं भाजून घ्या, खूप काळसर किंवा बदामी वगैरे करायचं नाही आहे। अगदी हलकं, सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आहे। गॅस मंदच ठेवा, त्यामुळं एकसारखं व्यवस्थित पीठ भाजलं जातं। गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे। आता हे सगळं पीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊया। यामध्ये रवा मिक्स केलेला नाही, लक्षात घ्या, कारण यामध्ये जर आपण भाजत असताना रवा मिक्स केला तर तो मळल्यानंतर यामध्ये मिक्स होणार नाही। त्यामुळं फक्त पीठच भाजून घ्यायचं आहे। काढून घेऊया एका पातेल्यात। आत्ता रवा मिक्स करायचं आहे यामध्ये, कारण आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। 2-3 चमचे तूप घ्यायचं आहे वितळलेलं। तुपातच बनवा, छान होतो मलिदा। चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता हे सगळं गरम आहे म्हणून चमच्यानी थोडा वेळ मी मिक्स करून घेणार आहे। रवा आणि तूप पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप छान होते। आता थोडंसं पाणी घातलं आहे मी, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। अगदी जास्त ओतून घ्यायचं नाही एकदमच, थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्या आणि व्यवस्थित आपण जसं चपातीला मळतो तसाच घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। खूप सैल ठेवायचा नाही किंवा खूप घट्ट बनवायचा नाही आहे, कारण याची आपण चपातीच लाटून घेणार आहोत। आता थोडंसं थंड झाले, हातांनीच मिक्स करूया। हे बघा, हे अशा पद्धतीनं आपल्याला नेहमीचा जसा चपातीचा गोळा असतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे। मळताना सुद्धा खूप छान सुगंध यायला लागला आहे बघा, कारण पीठ आपण भाजून घेतले आणि त्यात तूप टाकले, त्यामुळं खूप सुगंध यायला लागला आहे छान। आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे। झालंय मळून, आता अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवूया। झाला अर्धा तास। आता जरा पीठ चेक करून बघूया आपण। सॉफ्ट झालंय, छान झाले पीठ। आता याच्या चपात्या लाटून घेऊया। तूप लावणार आहे मी, प्रत्येक वेळी तुपाचाच वापर करा, त्यामुळं खमंग सुगंधी आणि अतिशय स्वादिष्ट मलिदा तयार होतो। नेहमीचीच आपली घडीचीच चपाती लाटून घ्यायची आहे, त्यामुळे छान पदर सुटतात आणि आतपर्यंत व्यवस्थित खमंग चपाती भाजली जाते। तवा तापत ठेवलेलाच आहे। आता आपण लाटून झालेल्या या सगळ्या चपात्या भाजून घेऊया। चपातीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे, त्यामध्ये चपातीच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे मी।
रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरच्या सुंदर आहेत, करेक्ट रेशोमधले दिलेले आहेत. नक्की एकदा विजिट करा. तुपावर ही चपाती दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. याआधी मोहर्रम स्पेशल चोंग्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे. नक्की चेक करा आणि ती रेसिपीसुद्धा ट्राय करा. मलिदा आवडला का आणि तुम्ही ट्राय केला का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खूप सुंदर बनतो. नक्की ट्राय करा ही रेसिपी. दोन्ही बाजूनी व्यवस्थित सोनेरी रंगावर अशी चपाती मस्त भाजून घ्यायची आपल्याला. खुसखुशीत होते रवा घातल्यामुळं आणि तुपावर भाजल्यामुळं मलिदा बरेच दिवस टिकतो. आता अशाच प्रकारे सगळ्या चपात्या भाजून घेणार आहे मी. या प्रमाणात मोठे गोळे झालेले आहेत. 3 गोळे झालेत. 3 चपात्या बनलेल्या आहेत आपल्या. बघा आता मी थोड्याशा थंड झाल्यानंतर या मोठ्या तुकड्यांमध्ये मोडून घेणार आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं. बघा छान पदर सुटलेत त्याला. अशीच खरपूस छान चपाती भाजून घ्या. मोठे मोठे तुकडे करायचे आणि आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पण मिक्सर चालू बंद करत आपल्याला व्यवस्थित भरडसर हे कुटून घ्यायचं आहे. सगळ्या चपात्या असे मोठ्या तुकड्यांमध्ये करून घ्या. अजून थोडंसं भाजतंय, गरम आहे. काढून घेते मी मिक्सरमध्ये. एकसारखा मिक्सर चालवू नका, लगदा होईल त्याचा. त्यामुळे चालू बंद करत फिरवून घेऊया. बघा भरडसर छान रवा तयार झाला आहे त्याचा. काढून घेऊया ताटात. हे असंच टेक्स्चर यायला हवं आहे. आता आपण सगळ्या वस्तू भाजून घेणार आहोत. त्याच तव्यात मी खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं खूप लालसर बदामी करायचं नाही. थोडंसं कुरकुरीत झालं की लगेचच आपण मलिद्याच्या चुऱ्यावर हे सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे एक एक करून. गॅस मंद ठेवायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर हे सगळे जिन्नस भाजू नका. खूप नाजूक पदार्थ आहे हा. मस्त लागतो मलिदा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. खोबरं काढून घेतलं आहे. आता सुंठ पावडर आणि जायफळ मी यावरच टाकून घेतली आहे. फुटाणे डाळसुद्धा भाजून घेऊया. आता तुम्हाला जर आवडत असेल तर यातल्या निम्म्या फुटाणे डाळीची पावडर करून यावर मिक्स केली तरी चालेल आणि गार्निशिंगसाठी थोडीशी डाळ वरून टाकली तरी पण चालेल. मंदच गॅस करायचा आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खूप काळपट डाळ होऊ द्यायची नाही. लगेचच काढून घ्यायची आहे. आवडत असेल तर थोड्याशा चमचाभर तुपावर या वस्तू भाजल्या तरी चालतील. आता तीळ आणि खसखस एक चमचा घेतला मी. मोठा चमचा आहे हा. हे सुद्धा मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच बडीशेप टाकणार आहे. बडीशेप थोडी जास्त घ्या. कमी पडली आहे बडीशेप थोडीशी. मोठा चमचाभर बडीशेप घ्यायची आहे. आता हे सुद्धा भाजून घेऊया व्यवस्थित. खसखस पटकन करपते त्यामुळं लक्षपूर्वक हे जिन्नस भाजून घ्या व्यवस्थित. बघा चटचटायला लागलेत तीळ. सगळं साहित्य अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आपल्याला चुऱ्यावरच. आता काजू बदामाचे तुकडे सुद्धा
भाजून घेऊया आपण. थोड्याशा तुपावर भाजून घेणार आहे मी. गॅस मंदच आहे, मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचं नाही आहे हे. खूप वेळ लागत नाही, पटकन होते ही रेसिपी. याआधी तुम्ही मलिदा बनवलाय का आणि तुम्हाला आठवतोय का मलिदा लहानपणी खाल्लेला? कमेंटमध्ये नक्की सांगा. काजू बदाम असेच सोनेरी रंगावर झालेले आहेत भाजून. आता हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करायचे. गॅस बंद केलाय मी. आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. थोडंसं गरम आहे म्हणून मी उलथण्याने करते आहे. थोडंसं थंड झालं की हाताने मिक्स करायचं आहे. मस्त सुगंध यायला लागला आहे बघा. तुपावर आपण सगळ्या वस्तू भाजल्या आहेत त्यामुळं. आता चवीप्रमाणे गूळ किंवा खडी साखर मिक्स करू शकता तुम्ही. साधी साखर, पिठी साखर करून मिक्स केली तरी चालेल. थोडंसं मिक्सरला गूळ लावून घेतला आहे मी. आपल्या चवीप्रमाणे मिक्स करायचं आहे. साधारण 3-3.5 क्यूब्स आहेत त्या. मीडियम गोड होतं त्यामुळं. असं सगळा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता तुम्ही असाच भुरभुरीत मलिदा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असाच खाऊ शकता किंवा याचे लाडूसुद्धा बनवले तरी चालतात. मुलांची तब्येत यामुळे उत्तम होते बघा. लहान मोठ्या सगळ्या मुलांच्या भुकेसाठी अगदी छान ऑप्शन आहे. डब्यात भरून ठेवला की बरेच दिवस टिकतो. तयार आहे मलिदा, नक्की ट्राय करा. धन्यवाद.